तर विद्यार्थी मित्रांनो, टी अँड आर मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इ ग गणित इयत्ता 6वी वरील व्हिडिओ सादर करीत आहोत. यामध्ये आज आपण इयत्ता 6वी गणित दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना एक लक्षात ठेवा, दोन्ही संख्याचा गुणाकार दशांश चिन्ह नाही समजून करायचा. दोन्ही संख्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहे ते मोजा. आलेल्या गुणाकारामध्ये उजवीकडून तेवढ्या अंकाआधी दशांश चिन्ह द्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक उदाहरण बघू आपण. आता 4.5 गुणिले 4 बरोबर किती? आता यांचा गुणाकार करून घेऊ आपण अगोदर. 4.5 गुणिले 4, 4 पंचे 20, चाले 2, 4 चौक 16 आणि 2 18, 4 पंचे 20, चाले 2, 4 चौक 16 आणि 2 18. आता हे उत्तर जे आहे ते जशाला तसं लिहून घेऊ आणि आपले गुणने आणि गुणक किंवा दोन्ही संख्यामध्ये दशांशानंतर किती अंक आहे ते मोजा. आता पहिल्या संख्यामध्ये आहे दशांश नंतर एकच अंक आहे. दशांश नंतर किती अंक आहे? 1 आहे, 5. तर आपल्याला उत्तरामध्ये किंवा गुणाकारामध्ये उजवीकडून किती अंकाआधी दशांश द्यायचा आहे? 1. तर आपलं उत्तर काय येईल? 18.0 किंवा 18. दुसरं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. आता 9.21 गुणिले 2.5. आता बाजूला आपण एक गुणाकार करून घेऊ. 9.21 गुणिले 25. आता 5 1 5, 5 2 10, शिला 0, हाचाला 1, 5 9 45 आणि 1 46. इथं प्लसचं चिन्ह किंवा 0 दिला तरी चालते. 2 1 2, 2 2 4, 2 9 18 आणि 1 2 2 4, 2 9 18. याची बेरीज करून घेऊ. 5 शिला 5, 2 आणि 0 2 आणि 6 4 10, 10 शिला 0, हाचाला 1, 8 4 12, 12 आणि 1 13 आणि हातच्या 1 आणि 1 2. तर आपलं उत्तर किती आलं आहे? 23,025. 23,025. तर आता आपल्याला दोन्ही संख्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहेत? आता पहिल्या संख्यामध्ये 2 आणि दुसऱ्या संख्येमध्ये 1. तर एकूण दशांश नंतर किती संख्या आहे? 3. तर आपल्याला गुणाकारामध्ये किंवा उत्तरामध्ये उजवीकडून किती अंकाआधी दशांश द्यायचे? 3. 1 2 आणि 3. किती अंक आधी द्यायचे? 3. किती आहे? 1 2 3. आणि आपल्याला काय करायचं? 3 अंक आधी दशांश द्यायचे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी मिस्टेक झालेली आहे आपली. तर 2305 उत्तर झालं आपलं. 23,005 आहे. 23,025 आहे, सॉरी. तर आपल्या दोन्ही संख्यामध्ये किती दशांश नंतर किती अंक आहेत? 3. तर आपल्याला किती उजवीकडून किती अंक आधी दशांश द्यावं लागेल? 3. 1 2 3. तर आपलं उत्तर काय येईल? 23.025. 23.025. आता दुसरं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. 27
2 गुणिले 2.7 गुणिले 1.4. आता यांचा गुणाकार करून बघू. 2.7 गुणिले 1.4. आता आपण 4चा पाढा 7 पर्यंत म्हणू. 4 7 28. 28ला 8 हाचाले 2. 4 2 8 आणि 2 10. प्लसचं चिन्ह दिवाडच्या खाली. 1 7 7. 1 2 2. बेरीज करून घेऊ. 8 7 आणि 0 7. 1 आणि 2 3. 1 आणि 2 3. तर आपल्या उत्तर किती आलं? 378. आता 378 उत्तर किती आलं? 378. तर आता आपल्याला दोन्ही संख्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहेत? 2. आता हे पहिल्या संख्यामध्ये दशांश नंतर एक अंक आहे आणि दुसऱ्या संख्यामध्ये दशांश नंतर एक अंक आहे. तर किती अंक, एकूण किती अंक आहेत? 2. तर आपल्याला उत्तरामध्ये किंवा गुणाकारामध्ये काय करायचं आहे? उजवीकडून 2 अंकाआधी दशांश द्यायचं आहे. तर आपलं उत्तर किती झालंय? उत्तर किती येईल? 3.78. आता दुसरं एक उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. 0.57 गुणिले 7. 0.57 गुणिले 4. आता विद्यार्थी मित्रांनो, आता यांचा गुणाकार करून बघायचं. हे दशांश चिन्ह नाही समजायचं आणि गुणाकार करून घ्यायचं. आता बघा, 4 7 28. 28ला 8 हाचाले 2. 4 5 20 आणि हातचा 2 22. 22ला 2 हाचाले 2. 4 आणि 0 0 आणि हाचा किती आहे? 2. म्हणजे आपलं उत्तर किती आलंय? 228. कोणत्याही संख्येने शून्याला गुणले तर गुणाकार काय येईल? 0च येते. मग आपल्या हातच्या किती होता? 2 होता. त्याच्यामुळे आपण इथे 2 घेतलेला आहे. तर आता उत्तर किती आलंय? 228. उत्तर किती आलेले आहे? 228. आणि 0 दशांश नंतर दोन्ही संख्यामध्ये किती अंक आहेत? आता पहिल्या संख्येमध्ये दशांश नंतर 2 अंक आहेत, दुसऱ्या संख्येमध्ये दशांशच नाही. तर मग आपल्याला उत्तरामध्ये किती अंकाआधी दशांश चिन्ह द्यावं लागेल? 2. तर आपलं उत्तर काय येईल? 2.28. आता दुसरा एक उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. आता 5.04 गुणिले 0.7. आता यांचा गुणाकार करून घेऊ. 7 चौक 28. 2. 28ला 8 हाचाले 2. 7 आणि 0चा गुणाकार किती येईल? 0. आपला हातच्या किती घेतलेले आहे? 2. त्याच्यामुळे 2. 7 5 35. 35ला 35च, कारण बाकी काही राहिलेलं नाही. आता ह्या शून्याने याला किती गुणाकार किती येईल? 0च येईल. 0 0 0. आता बेरीज करून घेऊ. 8 2 आणि 0 2. 5 आणि 0 5 आणि 3 आणि 0 3. आपलं उत्तर किती आला? 3528. 3528. तर आता विद्यार्थी मित्रांनो, दशांश नंतर किती अंक आहे बघा दोन्ही संख्यामध्ये. आता पहिल्या संख्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहे? 1 आणि 2. दुसऱ्या संख्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहे? 1. तर एकूण दशांश नंतर किती अंक झाले? 3. तर आपल्याला उत्तरामध्ये दशांश किती संख्याच्या आधी दशांश द्यायचा आहे? 3. तर उजवीकडून मग द्यायचं 1 2 3. तर आपलं उत्तर किती येईल? 3.528. आपलं उत्तर काय येईल? 3.528. आता हे एक उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो. हे दुसऱ्या पद्धतीचं आहे, म्हणजे त्याच पद्धतीचं आहे पण आपल्याला सोडून दिलेलं आहे. फक्त आपल्याला
या उदाहरणामध्ये काय करायचं आहे, इथं सरळ सरळ त्यांनी गुणाकार करून दिलेला आहे, फक्त आपल्याला दशांश चिन्हाचा वापर करायचा आहे. आता बघा 317 गुणिले 45 बरोबर किती होते, 14,265. आता हे 317 गुणिले हे 3.17 गुणिले 4.5. आता हे दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करायचा आपण, तर मग यांचा गुणाकार अगोदरच वर दिलेला आहे. किती दिलेला आहे, 14,265. 14,265. तर आता वरच्या उदाहरणामध्ये म्हणजे सोडून दिलेल्या उदाहरणामध्ये दशांश चिन्ह नाही, त्याच्यामुळे या गुणाकारामध्ये दशांश चिन्ह आलेलं नाही. तर आता आपल्या खालील जे उदाहरण आहे, जे आपल्याला उत्तर काढायचं आहे किंवा गुणाकार करायचा आहे, त्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहे ते मोजा गुण्य आणि गुणकामध्ये. आता पहिल्यामध्ये दशांश नंतर किती 2 अंक आहेत, 1 आणि 2. दुसऱ्यामध्ये 1 आहे, तर एकूण अंक किती झाले दशांश नंतर 3. तर आपल्याला उत्तरामध्ये काय करायचं आहे, उजवीकडून किती अंक आधी दशांश द्यायचे आहे, 3. 1 2 3. तर आपलं उत्तर काय येईल, 3 अंक आधी आपण दशांश चिन्ह दिलं तर आपलं उत्तर काय झालं आहे, 14,265. 3.17 गुणिले 4.5 बरोबर 14,265. दुसरं एक उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो, त्याच प्रकारचं आहे. आता याच्यामध्ये बघा हे आता सोडवलेल्या प्रमाणच आहे. 503 गुणिले 217. आता 503 गुणिले 217 यांचा गुणाकार काय दिलेला आहे, 1,09,151. हे उत्तर आहे. आणि पण याच्यामध्ये काय आहे, दशांश चिन्ह नाही म्हणून ते 1,09,151 यांच्यामध्ये दशांश चिन्ह आलेलं नाही. आता ही खालची संख्या तीच आहे, फक्त या इथं काय केलेलं आहे, त्यांनी दशांश चिन्ह दिलेलं आहे. तर आपल्याला हे उत्तर जशाला तसे यांचा गुणाकार काय करायचं आहे, दशांश चिन्ह नाही समजून करायचं आणि ते उत्तर जशाला तसं लिहून घेऊ. आता 5.03 2.17 यांचा गुणाकार काय येईल, 1,09,151. आता दोन्ही गुण्य आणि गुणक यांच्यामध्ये बघा दशांश नंतर किती अंक आहेत. पहिल्यामध्ये आहेत बघा 0 आणि 3 2. दुसऱ्यामध्ये किती आहे, 1 आणि 7. तर एकूण किती 4 अंक आहेत. तर आपल्याला उत्तरामध्ये किती अंक आधी दशांश चिन्ह द्यावं लागेल, 4. 1 2 3 आणि 4. इथं आपलं दशांश चिन्ह येईल. तर आपलं उत्तर काय होईल, 10.9,151. 10.9,151. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून कसं गुणाकार करायचं ते बघू. आता ही पद्धत दुसरी आहे. आता अगोदर आपण सोडविलेले ते सरळ सरळ दशांश चिन्ह नाही म्हणून गुणाकार केला आणि जेवढ्या अंकाआधी दशांशा नंतर जेवढे अंक आहेत तेवढे उजवीकडून दशांशा आधी अंकाआधी आपण दशांश दिलेले आहे. आता काय करायचे, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून. आता बघा 2.7 गुणिले 1.4. आता यांचं कसे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं, 2.7 गुणिले 1.4. आता यांचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना काय करायचं, आता आपण जी संख्या आहे ती अंशामध्ये जशाला तसं लिहितो आणि 1 लिहितो आणि दशांश नंतर किती अंक आहेत, 1. तर आपण 1 वर किती शून्य देतो, 1. आता दुसरं बघा, हे 1.4 अंशामध्ये जशास तसं लिहून घेऊ आणि छेदामध्ये 1 लिहून घेऊ. दशांश नंतर किती अंक आहेत, 1. तर मग आपण किती 1 वर 1 शून्य देऊ. आता हे गुणाकार बघा, आपल्याला अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा आहे. आता 27 गुणिले 14 किती होते, 4 7 28. हा चाले 2. 4 दोन्ही 8. 4 दोन्ही 8 आणि 2 10. दशांश 1 7 7 1 2 2.
8ला 8, 0 7 7, 1 2 3. तर आपलं उत्तर किती आलंय? अंशाचा गुणाकार अंशस्थानी 378. आता काय करायचं? छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 10 गुणिले 10 किती होईल? 100. तर आता आपल्याला याला काय करायचं? हे काय आहे? व्यवहारी अपूर्णांक. याला काय करायचंय? दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. तर आता आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना काय करतो? अंशामधली जी संख्या आहे ती काय करायचं? जशाला तसं लिहून घ्यायचं. 378 हे आपण जशाला तसं लिहून घेतली संख्या. आता आपल्याला छेदस्थानी 1 वर किती शून्य आहेत? 2. तर आपल्याला ह्या संख्यामध्ये किती अंक आधी दशांश द्यायचे? उजवीकडून 2. 1 2. हे आपलं उत्तर काय झालं? 3.18. तर विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा 2 पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे. तर आता आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा ते बघू. तर आताच आपण सोडविल्याप्रमाणे आताच आपण काय केलंय? दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करून आपण गुणाकार केलेला आहे दुसऱ्या पद्धतीनं. तर आता आपण काय करायचं? हे भागाकार करताना त्या पद्धतीचा वापर करायचा आहे. आता 6.2 भागिले 2. आता यांचं कसं करायचं बघा. आता 6.2 भागिले 2. आता याला आपल्याला कसं सोडवता येईल? आता हे जे आहे 6.2 ह्या दशांश अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचं? व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना काय करतो आपण? जी संख्या आहे ती आपण संख्या दशांश नाही म्हणून अंशामध्ये लिहितो. अंशामध्ये लिहिल्यावर आपण छेदस्थानी काय करतो? 1 लिहितो. 1 लिहिल्यावर काय करतो? त्या संख्यामध्ये दशांश नंतर किती अंक आहे? 1. तर आपण 1 वर किती शून्य देणार? 1 भागिले 2. तर आता आपण मागील एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की अपूर्णांकाचा गुणाकार हे भागाकार कसा करायचा. तर आता आपण अपूर्णांकाचा भागाकार करताना काय करतो? भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचा चिन्ह करतो आणि समोरची जी संख्या असेल त्यांची व्यस्त संख्या लिहितो. आता 62/10 इथं अगोदर काय आहे? भागाकाराचं चिन्हावर आहे की नाही? तर आता आपण गुणाकाराचं चिन्ह दिलं तर इथं काय होईल? ही समोरची जी संख्या आहे ती व्यस्त होईल. इथं 2/1 होतं तर आता इथे काय होईल? 1/2. तर आता हेच उदाहरण कसं लिहिता येईल? तर आता आपल्याला इथं विद्यार्थी मित्रांनो छेद दशांश, शतांश, सहस्त्रांश असं म्हणजे 10, 100, 1000 अशामध्ये आपल्याला रूपांतर करायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता एक तर आपल्याला यानं भाग द्यायचं किंवा याला गुणायचं. तर आता आपल्याला ह्या दुसऱ्या अपूर्णांकाला 5 ने गुणलं तर किती होईल? बघू. 62/10 गुणिले 1 गुणिले 5 आणि 2 गुणिले 5. आता किती होईल ते? कारण अंशाला आणि छेदाला समान संख्यानेच गुणायचं. आता आपण 62/10 गुणिले आता हे अंशाचा गुणाकार अंश हे दोन्हीचा गुणाकार 5 5 आणि छेदस्थानी 2×5 आला की 10 छेद. आता आपल्याला सोपं जाईल. आता याचं काय करायचं? अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 10 गुणिले 10 100. आता यांचं अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचं. 5 दोन्ही 10, 10शीला 0, हाताला 1, 5 सक 30 आणि 1 31. आता हे काय झालं? व्यवहारी अपूर्णांक. 310/100 हे काय झालं? व्यवहारी अपूर्णांक. त्याला आपल्याला काय करायचंय? दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. तर आता दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण काय करतो? अंशातली संख्या जशाला तसं लिहून घेतो आणि 1 वर छेदातील 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे अंक आधी आपण काय करतो? दशांश देतो. 1 आणि 2. तर आपण किती अंक आधी? 1 आणि 2 अंक आधी दशांश चिन्ह देणार. समजलं विद्यार्थी मित्रांनो? सोपं आहे. फक्त आपल्याला थोडं सुरुवातीला हे करायचं आहे, नंतर
गुणाकार ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच करायचं. फक्त एकदा व्यस्त करून घेतलं तेवढंच आहे आणि नंतर आपल्याला गुणाकारच करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक उदाहरण बघू आपण. 17.5 17.5 भागिले 5. आता यांचं काय करू आपण? ह्या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना काय करतो? ती संख्या जशाला दशांश चिन्ह नाही म्हणून आपण अंशात लिहितो आणि छेदात 1 लिहितो आणि दशांश नंतर किती अंक आहेत? 1 आहे. मग आपण 1 वर किती शून्य देतो? 1 गुणिले 5 भागिले 5. तर आपण गुणाकार करताना काय करतो? हे भागाकार करताना भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचा चिन्ह देतो आणि समोरची संख्या व्यस्त लिहितो. 175 भागिले 10 गुणिले 5/1 आहे, त्याच्यामुळे 1/5 लिहिणार. बरोबर. त्यात आपण आत्ता मागील उदाहरण सोडवल्याप्रमाणेच काय करायचं? यांचं सुद्धा छेद समान करून घ्यायचं आहे. आता यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दुसऱ्या अपूर्णांकाला ह्या 1/5 अपूर्णांकाला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे छेद किती येईल? 10. 1 गुणिले 2 5 गुणिले 2. तर आता इथे किती येईल? 175/10 गुणिले 2 1 5 2 10. ओके. तर याला लिहून घेऊ समोर. 175 अंशाचा गुणाकार करू. 2 पंचे 10, 2 साती 14ला 4, हातचाला 1, 2 1 2 1 3 आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी 10 गुणिले 10 100. या व्यवहारी अपूर्णांकात काय करायचे? दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. त्यात आपण संख्या जशाला तसं लिहून घेऊ अंशातली आणि 1 वर किती शून्य आहेत? 2. तर आपण किती अंक आधी दशांश देणार? 2. 1 आणि 2. ते उत्तर काय येईल? 3.40. 4 शून्य. ह्या शून्याला काही महत्त्व नसते, काही अर्थ नसते. दुसरं एक उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो.